की ज्या ठिकाणी माझ्या कथा चालतील त्या ठिकाणी तू एक फेरफटका मारून येशील, असं माझं वरदान तुला आहे. त्यामुळे निद्रा देवी येतेच, तिचं काम ती करते. तिला कसं घालवायचं हे आपण ठरवायचं आहे. आता महादेव पार्वतीला म्हणतात की पार्वती, अगं तू सगळं गुह्यात गुह्य ज्ञान मागितलंय मला, हे ज्ञान मी द्यायला तयार आहे. पण ज्ञानाच्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा माणसाला झोप येते. शंकर म्हणतात मी जेव्हा ज्ञान सांगणार आहे तेव्हा माझे डोळे बंद राहतील, मी समाधी अवस्थेमध्ये ज्ञान देणार आहे. पार्वती म्हणते काही हरकत नाही, तुम्ही डोळे मिटून समाधी अवस्थेमध्ये ज्ञान द्या. मग शंकर म्हणतात तू जागी आहे मला कसं कळेल? तर पार्वती म्हणते की मी हूं हूं असं म्हणत जाईल, म्हणजे मग तुम्हाला वाटेल की मी जागी आहे. शंकर म्हणतात ठीक आहे. मग बसले शंकर, समाधीस्थ अवस्थेमध्ये गेले आणि शंकर ज्ञान सांगायला लागले. पार्वती हूं हूं आवाज करून ऐकायला लागली. पण ऐकता ऐकता मात्र पार्वतीला झोप आली. पार्वती झोपली. नेमकं जेव्हा पार्वती झोपली तेव्हाच स्वर्गामधली एक धृताची नावाची अप्सरा, तिचा गाण्याचा ताल चुकला म्हणून इंद्राने तिला शाप दिला की तू पोपट होऊन पृथ्वी तलावर जा. त्या शापाने तो पोपट उडत उडत जिथे शंकर पार्वती बसले होते त्या कैलास पर्वतावर आंब्याच्या झाडावर तो पोपट येऊन बसला. शंकर ज्ञान देऊन राहिले, पार्वती गाढ झोपली. मग हुंकार कोण देत होतं? तर तो जो पोपट होता तो हूं हूं करत होता. त्यांनी सगळंच्या सगळं ज्ञान शंकरांजवळचं आत्मसात केलं. सगळं ज्ञान सांगणं झालं शंकरांचं. आणि सगळं ज्ञान सांगणं झाल्यानंतर शंकरांनी डोळे उघडले. डोळे उघडून पाहतात काय, तर पार्वती गाढ झोपलेली. मग शंकरांना प्रश्न पडला की आपल्याला हुंकार कोण देत होतं बरं? म्हणून शंकरांनी आजूबाजूला पाहिलं तेव्हा त्यांना झाडावर पोपट दिसला आणि शंकरांना खूप आनंद झाला.